सोलापूरकरांसाठी पाण्याविषयी आनंदाची बातमी आहे। सोलापूर समांतर जलवाहिनीचे काम आज सायंकाळपर्यंत पूर्ण होणार असून उद्या बुधवार 14 मे पासून धरणातून पाण्याचा उपसा करून चाचणी घेण्यात येणार आहे। सुरुवातीचे काही दिवस जलवाहिनी पूर्ण धुवून घेतली जाणार आहे। त्यानंतर जून पासून शहराला नव्या जलवाहिनीतून पाणी पुरवठा होईल, असे महापालिकेचे प्रभारी सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांनी सांगितले आहे। उजनी सोलापूर या 110 किलोमीटर लांबीच्या जलवाहिनीचे काम 1 जून 2023 पासून सुरू झाले होते। 23 महिने 13 दिवसांनंतर हे काम पूर्ण होत आहे। आज सायंकाळपर्यंत काम पूर्ण झाल्यानंतर बुधवारपासून उजनी धरणातून नव्या जलवाहिनीद्वारे सोलापूरसाठी पाण्याचा उपसा सुरू होईल। सुरुवातीला हे पाणी वरवडे टोलनाक्यापर्यंत येईल। तेथील प्रेशर टँकमधून हे पाणी पाकणी जलशुद्धीकरण केंद्रामार्गे सोरेगाव जलशुद्धीकरण केंद्रात दाखल होईल। चाचणीच्या वेळी गळती असल्याचे आढळल्यास ती त्वरित पूर्ण करण्यात येणार आहे। कोठेही गळती नाही हे स्पष्ट झाल्यानंतरच पूर्ण क्षमतेने पाण्याचा उपसा सुरू होणार आहे, असे चौबे यांनी सांगितलं। जून पासून सोलापूर शहराला नव्या जलवाहिनीद्वारे पाणी मिळणार आहे।